संघर्ष म्हणजे काय? कष्ट, मेहनत, जिद्द किंवा अजून काही? खरा संघर्ष तो जेव्हा परिस्थिती सुद्धा विरोधात असते. काही जण या संघर्षाच्या काळात लगेच हार मानतात, तर काही याला संधी समजून सर्व काही पणाला लावतात. स्पर्धा परीक्षा देताना भल्या भल्यांना घाम फुटतो, पण एका तरुणीनं, ते सुद्धा दिव्यांग तरुणीनं स्वतःच्या प्रबळ इच्छाशक्तीनं आभाळभर यशाला कवसणी घातली आहे. आणि त्यासोबतच ती आज त्या लाखो जणांची प्रेरणा बनली आहे, ज्यांना प्रत्येक वेळी त्यांच्यात काहीतरी कमी असल्याची, दिव्यांग असल्याची आठवण करून दिली जाते. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहताय मुंबई आउटलुक. आज आपण देशाच्या दुसऱ्या आणि केरळ राज्यातल्या पहिल्या 100% दृष्टीहीन महिला न्यायाधीश थानिया यांचा असाधारण प्रवास जाणून घेणार आहोत. केरळच्या सिव्हिल जज पदासाठी नुकत्याच पार पडलेल्या परीक्षेत थानिया नाथन यांनी दिव्यांग श्रेणीतील गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावलाय. थानिया नाथन यांची ही कामगिरी ऐतिहासिक आहे. थानिया या भारतातील दुसऱ्या 100% दृष्टीहीन न्यायाधीश ठरल्या आहेत. कन्नूर जिल्ह्यातील तालीपरंबा येथील रहिवासी असलेल्या 24 वर्षीय थानिया यांनी लहानपणापासूनच अनेक आव्हानांचा सामना करत हे यश खेचून आणलंय. थानिया यांचं सुरुवातीचं शिक्षण विशेष शाळेत झाल्यानंतर त्यांनी 10वी आणि 12वीचं शिक्षण सामान्य शाळेतून पूर्ण केलं. त्यानंतर कन्नूर विद्यापीठातूनच त्यांनी LLB ची पदवी मिळवली. विशेष म्हणजे संपूर्ण लॉ कॉलेजमध्ये त्या एकमेव दृष्टीहीन विद्यार्थिनी होत्या. तरीही त्यांनी अभ्यासात नेहमीच अव्वल स्थान टिकवून ठेवलं. 24 वर्षीय थानिया या कन्नूर विद्यापीठाच्या लॉ ग्रॅज्युएट असून त्यांनी LLB परीक्षेतही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला होता. कायद्याची पदवी घेतल्यानंतर थानिया यांनी कन्नूरमधील तलीपरंबा येथे KG सुनील कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीचा सराव सुरू केला. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर शारीरिक अक्षमता ध्येय गाठण्यापासून रोखू शकत नाही, हे केरळच्या थानिया नाथन सी यांनी सिद्ध करून दाखवलंय. एक महत्त्वाचं आणि प्रचंड जबाबदारीचं पद हे न्यायाधीशाचं असतं. जसं पद तसा अभ्यास, डोंगरा एवढी मेहनत आणि समुद्रा एवढा संयम. थानिया यांचं सगळ्यात मोठं आव्हान होतं ते परीक्षेच्या तयारीचं. डोळ्यांनी पाहता येत नसलं तरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं थानिया यांनी कायद्याचं ज्ञान आत्मसात केलं. स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर याद्वारे त्यांनी कायदेशीर कागदपत्र आणि पुस्तकांचं वाचन केलं. महत्त्वाच्या कलमांचा आणि केस स्टडीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी ब्रेल लिपी आणि ऑडिओ नोट्स या माध्यमांचा वापर केला. त्यांनी काही काळ तालीपरंबा इथं वकिलीची प्रॅक्टिस केली, ज्यामुळे त्यांना न्यायालयीन कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. एका दृष्टीहीन वकिलाचा अनुभव 5 महिन्यांपूर्वी लिंक्डइनवर शेअर करताना थानिया यांनी लिहिलं होतं की कायद्याचा भाग असल्याचा मला अभिमान वाटतो. हा प्रवास जिद्द, दृढ निश्चय आणि समाजासाठी काहीतरी अर्थपूर्ण योगदान देण्याचा इच्छेने भरलेला आहे. आव्हानं असूनही या क्षेत्रात काम करताना मला आपलेपणाची आणि ध्येयाची जाणीव होते. थानिया यांच्या यशात त्या प्रत्येकाचं योगदान आहे ज्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. तुला येणार नाही, तुला जमणार नाही असं बोलणाऱ्याची आपल्या भोवती खूप गर्दी आहे, पण या गर्दीत न हरवता स्वतःवर विश्वास ठेवा. दृष्टी नसताना जर 24 वर्षीय तरुणी देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण करू शकते, तर तुम्हीही तुमची स्वप्न सत्यात उतरवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कॉमेंट कराच, त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब देखील करा.